नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे 31 तारीख. आता वाजलेत 6. आपण आज निघालो नाशिकला. आता एक ब्लॉग एंड केलाय, आता हा दुसरा ब्लॉग चालू केलाय. कन्सिस्टन्सी देख रहे हो. तर आपण चाललोय नाशिकला एका कामानिमित्त. आणि जाताना मी काय टायटल टाकला माहित नाही, तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं होतो. एक जागेचा प्रवास जातो भलतीकडेच. तर हा नाशिकला तर आपण जाणारच आहोत. त्याच्या आधी आपण आय गेस आज शिर्डीला जाणार आहोत परत. पण यावेळी मी मम्मी सोबत पण जाणार आहे. तर चला निघूया. ह्याच्यामुळे लेट झालोय. आज तो आणलेले पोहे खाल्ले. कुठे पोहे आणले? नाश्ता करायला थांबलो सावळे. अनलिमिटेड नाश्ता 100 रुपयात. तर नाश्ता वगैरे झालेला आहे. एक नंबर हॉटेल ओशन पॅसिफिक. जर तुम्ही इकडनं आपला मुंबई गोवा हायवेवरनं ट्रॅव्हल करायचं, सावर्ड्याच्या जस्ट आधी तुम्हाला हे ते डोंगराच्या भागेवर तुम्हाला हे हॉटेल लागतं. सकाळी 8 ते 11 आलात तर 100 रुपये देऊन तुम्हाला बुफेचा आनंद घ्यायला भेटतो, जो की अनलिमिटेड आहे आणि मग चला आता निघूया पुढच्या प्रवासाला. गाडी रत्नागिरी ते इथपर्यंत एवढी घाण झाली. अजून पुढे अजून प्रवास आहे. लेट सगळीकडे. A few inches later. तर आय गेस खेड सोडून आहोत की खेड तिच्या मध्ये आहोत माहित नाही. म्हणजे झोपलो, एडिटिंग करता करता झोपलो आणि आता थांबलोय CNG भरायला. जी गाडी आहे आपली रुमियॉन, तिला CNG आहे. तो CNG कसं असतं, जेव्हा तुम्ही CNG भरता स्वतः प्रेशर असतं म्हणून तुम्हाला बाहेर उतरायलाच लागतं. आता CNG भरायला सगळे बाहेर उतरलोय. मी आणि मम्मी आणि बाकीचे आमचे मामा वगैरे चाललोय. तुम्हाला पप्पा दिसत नसतो, तर ह्याचं कारण म्हणजे पप्पा ऑलरेडी बाहेर गेले कामानिमित्त. पण त्या ज्या साईडला गेले ते शिर्डी सुद्धा फिरून आले. काल मी गेलो, काल ते गेले, आज मम्मीला घेऊन परत मी चाललोय. तर आज आपण शिर्डीला परत चाललोय. नाशिकला जाता जाता शिर्डीला पण जाणार आहोत. 11:45 झालेत. तर जेमतेम अजून 5-6 तास तरी आरामात जातील, कारण का आम्ही समृद्धी करून जाणार आहोत, तर वेळच लागेल. ट्रॅव्हलिंगचे फायदे. ब्रेक घेऊन खातोय. आता थांबलं पाली फाट्याला. मागे आपण बल्लाळेश्वरला वगैरे गेलो होतो ना अष्टविनायकच्या वेळी, तिकडनं हा रस्ता जातो. जर तुम्ही मुंबईच्या दिशेला जात असाल तर मोस्टली हा रस्ता प्रिफर करतात लोक. ह्या CNG गाड्यांचा फायदा काय? फायदा दुसऱ्यांदा थांबायला लागतं. आता इमॅजिका जवळ खोपोली हायवे तिकडे थांबलोय. डायरेक्ट खालापूरवरनं कर्जत मार्गे समृद्धीला जायचा विषय आहे. तर निघूया. आता हे पाय जरा झोपलोय. A few moments later. इकडे महानगर गॅस तिकडेच थांबलो होतो जेवायला, जिकडे आता गॅस भरला त्याच्या समोरच रुची हॉटेल म्हणून होतं. जेवण झालेलं आहे. आता जराशी चिकी पण घेतलेली आहे, जरा प्रवासात खायला. मंगलम चिकी आहे तेवढी. आता निघूया इकडनं सरसकट. मग दादा किती वेळात पोहोचवाला मला शिर्डीला? चालेल, चला भेटूया. तयारी झाली, पण ह्यांचा काय अजून निघायचं हे नाही, टाइमपासच चालू आहे. काय तर आता चणे घेतात ती काय वाटाणे घेतात, चालूच आहे सगळीकडे लेट. सगळीकडे हिंदवी स्वराज
सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे महामार्गाला लागतो आता. जस्ट एक वॉशरूम आणि रिलॅक्स ब्रेक घेतला होता, पण पाय जाम आखडले होते आणि जाम पाठीपासून हाल बेहाल झाले. 7 सीटर नाही बसायला होत पाठी आता, उंचीमुळे आणि पाय मोठे असल्यामुळे हाल बेहाल होता. आलोय दर्शन घेऊन आलोय, जेवायला बसलो. दादा पण आलाय बघा. हे काय हे काय गमेल आहे. तर नेक्स्ट डे, गुड मॉर्निंग सगळ्यांना. हा आहे आपला नेक्स्ट डे. आज आपण काल शिर्डीला थांबलो. कालचा शॉट बघितला असेल. काल जेव्हा शिर्डीची एंटर करत होतो समृद्धीने, त्याच्यानंतर मी जराशी शिर्डी साईडला याच्यानंतर काहीच शॉट नाही घेतला. आणि त्या एक जरा एमर्जन्सी प्रॉब्लेम असा नाही, एमर्जन्सी आलेली चेक करून मला परत इकडनंच शिर्डीतून परत रत्नागिरीला जायला लागणार होतं, पण तो नंतर ब्लॉकच नाही झाला. मग तरी आम्ही नंतर शिर्डी साईबाबाचं दर्शन घेतलं, आलो इकडेच जेवलो मस्तपैकी. तो मग रात्री लवकर जाऊन झोपलेलो. आज आहे नेक्स्ट डे. आज आपल्याला जायचं त्र्यंबकेश्वरला इकडनं, आणि तिकडे पुढे नाशिकला जायचं आहे. नाशिक येण्यासाठी जायचं आहे ते मी मला थोड्या वेळाने सांगितलं. तर बघूया, आता सगळ्यांची तयारी झाली. चहा नाश्ता करूया आणि इकडनं निघूया. तर नाश्ता घेतलेला आहे, डोसा साधाच घेतलेला आहे, आणि जसं बाकी 1-2 जणांनी मिसळ वगैरे घेतले. प्लेन अँड सिम्पल नाश्ता. आता फायनली निघालेलो आहे शिर्डी मार्ग जॉईन करायचं. मी लावला तर मित्रांनो, आलोय त्र्यंबकेश्वरला. गाडी दादा आम्ही सगळे चाललोय पुढे. बघूया, कारण का आम्हाला लवकर दर्शन हवंय, कारण का आम्हाला 1-2च्या तरी आज नाशिकला परत पोहोचायचं आहे. बस लगेच काय तर आता मोठा दर्शनाची लाईन वेगळी आहे आणि पास काढायला तुम्हाला भलतीकडे वेगळीकडे पाठवतात. इकडे कोण धड सांगत नाही. आता आम्ही एकाला विचारलं बाबा पास कुठे आहे, नाही सरळ जावा. म्हणजे त्यांचं सांगणं नसतं की बाबा कुठे जायचंय. तुम्ही कधी लक्षात घ्या, मोस्टली मी तुम्हाला रिकमेंड करा, इकडे येत आहे तुम्ही पास ऑनलाईन काढून या. आम्ही पण आता तेच केलं, शेवटी ऑनलाईन काढला. तिकडे पण भरपूर मोठी लाईन आहे, लिटरली तिकडे उभं राहिलं होतं तासभर कुठे नाही केला म्हणून. आणि तुम्हाला हे पण सांगतील तुम्ही तुम्हाला सगळ्यांना पुढे जायला लागेल, काही गरज नाही. तुम्ही ऑनलाईन पास करा. एका वेळी 4 जणांचे पास करता येतात. 200 रुपये पास आहे. जर तुम्ही पास काढत असाल तर, नॉर्मली तुम्ही लाईनिंग मधून जाणार असेल तर काही प्रश्न नाही. जर तुम्ही दर्शनाचा पास करणार असाल तर ऑनलाईन काढा. इकडे येऊन काढण्यापेक्षा, कारण इकडे येऊन तुमचा वेळच जाणार आहे. दिलेलं हे किती जण घुसलेत बघा. इंडियन जुगाड. त्र्यंबकेश्वरनं निघालो. मस्त झालं व्यवस्थित दर्शन. मस्त तिकडच्या लोकांनी बोलतात ना की देव निर्माण करतो चांगलं, पण माणसं की दर्शन वगैरे मस्त झालं. छोटछोटीत पटकन 1-1.5 तासात दर्शन झालं. तर आमचा वेळ वाया गेला नसता. जर तुम्ही खरंच येत असाल तर पास वगैरे तुम्हाला काढायचं असेल तर पास काढूनच या.
जेवढा तुम्ही पास काढायला तिकडे लाईन टू कराल ना तेवढा तुमचं साधं दर्शन होईल, तेवढीच लाईन. एका परफेक्ट शॉट नंतर आता डायरेक्ट तयारून भेटतोय. आणि का वेळच भेटला नाही, एवढी गडबड झाली येईपर्यंत. जेवायलाच आम्हाला 1:45 झाले आणि 4चा प्रोग्राम होता. आता वाजलेत 5. तर बाकी सगळे गेलेत, मी आणि दादा लागलो. दादा आलाय आता मुंबईतून, ऑलमोस्ट तयार झालोय. मम्मी आणि वहिनी वगैरे तयार व्हायचे. ओके, द मेन रिझन वी आर हिअर. आम्ही इकडे का आलो नाशिकला, तर ते आहे जो माझा मामा आहे, तुम्ही बघितला असेल तर भेटूया आपण त्याला. आज बिझनेस अवॉर्ड भेटणार आहे. त्याचं तो मँगो सप्लायर आहे ऑल. त्याच्यामुळे त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे आणि एवढ्या सगळ्या त्याच्या ग्रोथमुळे जो कुठून आला आहे त्यासाठी त्याचं नॉमिनेशन झालं होतं आणि आज ते डिक्लेअर झालं की त्याला अवॉर्ड भेटणार आहे. सो या रिझनमुळे आम्ही नाशिकला आलेलो, तिकडेच चाललो आहे. सगळे बाकीचे गेलेत, 2-3 जण खायलेत. आम्ही आता दादाने गाडी आणली, दादाच्या गाडीतूनच जाऊ. सो एक 5 मिनिटात निघू. पैसे वसूल दादा इकडे आलेला आहे. बिजनेस मैगजीन्स में भी आपको प्राजक्त माहिती आता चेहरा बघा, चेहरा काँग्रेस. अभिनंदन. कसं वाटतंय? सगळे पैसे वसूल. 500 रुपये. ओके, उद्या वाटल्यास दुपारचं जेवण जेवू नका, सकाळचा नाश्ता करू नका. 17 मिनिटं तुमच्याकडे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आता होता आम्ही परतीच्या प्रवासावर. आता जाऊ हॉटेल, आता जाऊ रूमवर, फ्रेश वगैरे. ऑलमोस्ट आता 10 वाजलेले आहेत. सगळा फंक्शन वगैरे झालेलं आहे. बघूया आता गाडी घेऊया. व्यवस्थित झाला अवॉर्ड फंक्शन वगैरे मस्तपैकी. आज येतो म्हणजे हा प्लॅन होता इकडे यायचा. नंतर शिर्डी वगैरे तर मी सोमवारीच त्याच्या आधीचा ब्लॉग बघितला असेल तेव्हाच फिरून आलो होतो. आणि मग त्या हिशोबाने आमचं त्र्यंबकेश्वर सुद्धा झालं. तर आता उद्या आहे परतीचा प्रवास परत रत्नागिरीला. कारण परवा एक महत्त्वाचा दिवस आहे. 2 प्रोग्राम आहेत, ते पुढच्या ब्लॉगमध्ये बघा ना. आता सगळं सांगू का, देऊ का हिंट? हां, तर निघालो फायनली. आता डायरेक्ट हॉटेलला जाऊन भेटू. ड्रायव्हिंग जिंदाबाद. आज आहे परतीचा प्रवास. आपण निघणार परत. तर कामाचे प्रोग्राम एक 10 वाजता, 10 काय त्याच्या आधी संपल्यानंतर सगळे जेवायला डिनरला होते सगळे. त्यानंतर आम्ही सुद्धा 11:15 11:30 झाले आम्हाला घरी हॉटेल रूमला यायला. त्याच्यानंतर हॉटेल रूमला येऊन सुद्धा झोपायला 12-1 वाजलेच सगळी आवरेपर्यंत, सगळं होईपर्यंत. दादा वगैरे होते ते कालच मुंबईला निघाली, पार्टी वगैरे पोहोचली घेतली. सो आता आपण पण निघणार आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला, आपल्या रत्नागिरीच्या दिशेला. तर 1 तासाचा प्रवास जसा आलो येताना. सो आता सगळे आवडत आहेत, आवडून झालं की निघूया. हॉटेल पालता करून आता खाली लॉबीमध्ये आलोय. वाट बघा तुमची. काय नाही, बाकी सगळं आहे तेच. ओपन नाही अजूनपर्यंत. जिम वगैरे आता आहे तिकडे, जिम वगैरे. बाकी बँक्वेट हॉल वगैरेच आहेत, 2nd आणि 1st फ्लोअर. त्या फ्लोअर बसून रूम चालू होतं. नाईस, ठीक आहे, आपल्याला आता निघायचं आहे. चला गणपती बाप्पा. आणखीच्या बिरात्रीवाले सगळे दिसलेले आहेत. रायडर गेला होता आता काशी.
रत्नागिरीत आपल्या सिटीमध्ये. तर त्या दिवशी लिटरली रिटर्नचाच प्रवास होता. अक्षरशः आम्हाला येईपर्यंत कंटाळा 8 वाजले. सो येऊन काय ब्लॉग झाला नाही. नंतर दुसऱ्या दिवशी एक मोठं काम पण होतं माझं, त्याच्यामुळे ब्लॉग एंड सुद्धा मला करता आला नाही. आज हा एंड होतोय, मंगळवारच्या दिवशी हा अपलोड होतोय. तर तुम्हाला हा आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या क्रेझी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओव्हर अँड आउट. बाय बाय.